मंदी माया त्याच्या सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवारे सुंदर ते ध्यान उभे विटेवारे
झाले हो झाले
जाती आवडी चित्ती देवाची आवडी चित्ती देवाची आवडी चित्ती देवा अजिरवा भगवया जाती आवडी देवाची आवडी चित्ती देवाची आवडी चित्ती देवाची
आशीर्वाद तया जाती आशीर्वाद तया जाती आवडी चित्ती देवाची आशीर्वाद तया जाती आवडी चित्ती देवाची कल्याण ते असो क्षेम आढो वाढो प्रेम आगळे भक्ती भाग्य गाठी धन भक्ती भाग्य गाठी धन त्या नमन जीवासी कल्याण ते असो क्षेम वाढो प्रेम आगळे तुका म्हणे हरीचे दास तुका म्हणे हरीचे दास तेथे आस सकळ कल्याण ते असो क्षेम वाढो प्रेम आगळे समचरण सरोजम सानळीलांबुदाभम जघरणे तपानि मंडन मंडनानम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदैधवरः संविठ्ठलम चिंतयामि माझी वाणी तुझे वर्णे गुणाना माझी वाणी तुझे वर्णी गुणाम ऐसी दे प्रेम काही कळा ज्यांचे गावी केला वास त्याचे नसावे उदास शोभोळा चक्रवर्ती त्याची पाय माझे चित्ते वाचे वदता सेवनाम तया न बाधे क्रोध काम वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा या स्थान स्वरूप असणाऱ्या देवतेच्या चरणी साष्टांग दंडवत करून महाराज त्र्यंबकराज गोदावरी माता निवृत्तीनाथाचा वास्तव्यानं त्या वास्तव्यानं विश्वाधिष्ठान भगवान प्रभू रामचंद्राला उत्तर प्रदेशातून ज्या भूमीना इकडे आणलं अशी अत्यंत पवित्र अशी असणारी ही भूमी आहे. त्या भूभागामध्ये असणारा हा परिसर आणि पुन्हा साहित्य रत्न मराठी भाषेला ज्ञानोबारायचे जेवढे अलंकार आहेत तेवढे अलंकाराचा वापर करून त्या मराठीला जिवंत वास्तव चेतना देणाऱ्या एका कुसुमाग्रांची ही भूमी आहे. आणि अशा ऐतिहासिक पौराणिक आध्यात्मिक शक्तीना नटलेला हा भूभाग आणि त्या भूभागातील सर्वांच्या परिचित असणारा ख्यातकीर्त स्वरूपाचा वैभव संपन्न हा परिवार आणि त्या परिवाराला खऱ्या अर्थानं वैभव खऱ्या अर्थानं ख्यातकीर्त स्वरूपाचं यथार्थ दागिना बनवणार व्यक्तिमत्व म्हणजे पंढरीनाथ पाटील निफाडे अर्थात स्वर्गीय सुभाष पाटील विद्यमान असणारे सुभाष पाटील तर स्वर्गवासी झाले. त्यांच्या पश्चात असणारे त्यांचे धाकटे दोन्ही बंधू त्र्यंबक पाटील आणि लक्ष्मण पाटील आणि आपल्या निर्मला अक्का अशा चतुर्थ भावंडांचे तीर्थ स्वरूप असणारे हे वडील पंढरीनाथ पाटील निफाडे अर्थात सचिन राकेश यांचे आजोबा आणि हर्षद पाटील मोरे आणि कुबाळे पाटील उगले पाटील हे नाथ जावे असा भव्य दिव्य वटवृक्षाचा स्वरूप धारण केलेला हा ब्रहण परिवार आणि या ब्रहण परिवाराचे सर्व आधारवड पंढरीनाथ पाटील निफाडे यांचा हा अंत्येष्टी कर्मातला अत्यंत महत्वाचा नीतिशास्त्रामध्ये या सोहळ्याला अत्यंत महत्व आहे.
अध्यात्मातल्या भूमिका वेगळ्या आहेत, भक्तीच्या क्षेत्रातल्या भूमिका वेगळ्या आहेत आणि संसाराच्या पटलावरच्या काही भूमिका वेगळ्या आहेत. पण बहुतेक परमार्थिक माणसं अनेक वेगवेगळ्या क्षेत्राची खिचडी करतात. जे भक्तीचे नियम आहेत ते शक्तीचे नियम होतीलच कसे, थोडा घोळच आहे. पण लोकांना तिथं संधी केली महाराज भक्ती शक्ती. व्यवहाराचे नियम वेगळे आहेत, संसाराचे नियम वेगळे आहेत, भक्तीचे नियम वेगळे आहेत, अध्यात्माचे नियम वेगळे आहेत. अध्यात्म सांगतंय एकदा देह पडल्यानंतर तो आध्यात्मिक माणूस सांडोणी अंगाची खोळी सर्प निघाली या पाताळी, जसा तो सर्प आपल्या कातीकडे डुंकूनही पाहत नाही, काही फरक नाही पडत त्याला. आध्यात्मिक माणूस ज्ञानोबा राहायचा ऍटिट्यूड घेऊन जीवन जगलेला असतो. आपुली आपण श्रीमद भगवद्गीताकार सांगतात उद्धरे, तो दुसऱ्याच्या भरोश्यावर आपला उधार ठेवत नाही, त्याचं नाव आध्यात्मिक आहे. आध्यात्मिक शब्द त्याचा अर्थ असा आहे, आध्यात्मिक आहे अमुक अमुक माणसं, आध्यात्मिक आहे अमुक व्यक्ती, आध्यात्मिक आहे. म्हणलं कशावर तो ठरवलं? ते म्हणे ते घरी जातच नाही. घरी अरे अतिव्याप्ती दोष लागला, ज्याचा बुद्धिभ्रम झाला त्यालाही घर सापडत नाही, मग घरी न जाणारा काय आध्यात्मिक होतो का? आध्यात्मिक त्याचं नाव आहे ज्याला आत जाण्याच्या प्रवासाबद्दल माहिती मिळाली आणि आत प्रवेश करण्यासाठी जो प्रवृत्त झालाय, याला ज्ञानोबराय तुकोबरायांच्या भाषेत आध्यात्मिक म्हणतात. म्हणून अध्यात्माचे नियम वेगळे आहेत, भक्तीचे नियम वेगळे आहेत आणि संसाराचे नियम वेगळे आहेत. भक्ती करत असताना लोक बहुतेक वेळा भक्तीचे आणि संसाराचे नियम वेगळे करतात. सांसारिक गोष्टी विचारत असताना तुकोबरायला विचारल्यानंतर तो सांसारिक सक्सेस होतो महाराज. पण जर यदा कदाचित संसाराच्या गोष्टी संन्यासाला विचारल्या तर अवघड जातात. म्हणून ग्रस्ती माणसाला ज्ञानेश्वरी कळायला आणि ज्ञानोबरायचं मत स्वीकारायला जरा थोडं कठीण जातं. तुकोबरायचं सोपं मत आहे, काय ज्यादा इच्छुकाट्यात हात घालू नका. तुकोबराय म्हटले तुम्ही संसारिक आहे ना, जर संसारामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचंय, संसार नाशिवंत निश्चित आहे, कन्फर्म आहे, नाशिवंत आहे पण निषिद्ध नाही. संसार नाशिवंत जरूर आहे, कारण अनेक मिश्रणापासून तयार केलेली एक वस्तू, पदार्थ विज्ञान असं सांगतंय, अनेक मिश्रणानं जी एक वस्तू तयार होते ती शेवटी तिचा परतानाश नाही झाला तरी स्वभावता विघटनाच्या प्रक्रियेने ती नाश पावणार आहे. सिद्धांत आहे तो पदार्थ विज्ञानाचा. आणि जी पाच गोष्टी पाच जणांना एकत्र येऊन आपलं अस्तित्व सोडून सहावीच वस्तू ज्यानं तयार केली ती अविनाशी कशी होईल? म्हणून संसार नाशिवंत जरूर आहे. आणि एक सांगू का तुम्हाला, संसार नाशिवान आहे म्हणून सौभाग्यवान आहे. संसारातला नाश हा जगाच्या विकासाचा फार मोठा आत्मा आहे महाराज. जुन्या गोष्टी आडवानी शांत बसलेच पाहिजे, तेव्हा मोदी पंतप्रधान होतील. नियम आहे जगात. नाश जगाच्या दृष्टीनं नाश हा नाविन्याचा द्योतक ठरतो महाराज, नाविन्याचं द्योतक ठरतो. जर काही गोष्टी नष्ट नाही झाल्या, काही गोष्टी नष्ट होत गेल्या आणि त्या नष्टतेतून अनेक पुन्हा दुसऱ्या विकसित झाल्या महाराज. म्हणून संसार नाशिवंत आहे पण निषिद्ध नाही. आणि निषिद्ध जी वस्तू निषिद्ध नसते, नाशवान जरी असली पण निषिद्ध जर नसली तर हाताळायला शहाण्याला वेद परवानगी देतो. शब्द नीट ऐका.
जी वस्तू नाशिवंत आहे पण निषिद्ध जर नसेल आणि मग ती शहाण्या माणसानं ती हाताळली तरी चालते असं वेदासहित संत वाङ्मय परमिशन देते. तुकोबाराय ज्ञानोबाराय म्हणतात फक्त हाताळत असताना एक निकष सांभाळ. आलिप्त कमाळा जळी जैसे आलिप्त कमाळा जळ या दृष्टिकोनातून नुसता केवळ चार भिंतीतला संसार नाही, तुम्ही देशाचा संसार करा, जगाचा संसार करा, पण तुमचा दृष्टिकोन तुम्हाला हा ठेवता आला पाहिजे. जग नाशिवंत जरूर आहे पण निषिद्ध नाही. हे ज्यांना ज्यांना कळलं त्यातल्या अनेकांच्या यादीमध्ये अग्र क्रमांक आमच्या तुकोबारायांचा आहे. महाराज तुकोबाराय म्हणतात काही हरकत नाही, ज्ञानोबारायांनी गोड असं त्यांना पुष्टी दिलेली आहे. ज्ञानोबाराय म्हणतात असोनी काही हरकत नाही, आम्ही केलं नाही म्हणजे तुम्ही करू नका, हे शहाण्याचं लक्षण नाही. बहुतेक वेळेला जर एखाद्याला जे जेवंती नाही आला त्यानं मधु करून त्यात घातला ते म्हणतो असं म्हणणं ना पापाचं लक्षण. पण मधु कंस मध्ये जाय ना तर सारंग मध्ये जाय, पण येताना ठेवणीवर समीवर प्रश्न मिटला. जमलं पाहिजे, ते जमलं पाहिजे. शहाणी माणसं आपण जे केलं किंवा आपण जे केलं नाही ते दुसऱ्याने केलं म्हणून ते निषिद्ध ठरवण्याचा वर्तमान काळ आहे. महाराज असे बरेच माणसं आहेत ज्यांनी ज्ञानेश्वरी गाथा उचकून उघडून कीर्तन करायला ते धगत नाहीत. त्यांनी ठरवून टाकलंय लोकांना काही कळत नाही. पण लोकांना आमच्या बाप दाद्याची परंपरा सांभाळली. कोणती परंपरा? आमच्या परंपरेनं असं सांगितलंय गादीवर एकदा उभा राहिला तो मूर्खासारखा बोलला तरी त्याला 2 तास त्याला काही म्हणायचं. महाराज हे आमच्या वाडवडिलांना ही परंपरा घालून दिली. या आदर्शयुक्त परंपरेचा काही वारकरी संप्रदायातल्या मूर्ख नालायक कीर्तनकारानं या चांगल्या आदर्शाचं एवढं वाटोळं केलं. महाराज लक्षात ठेवा, मागच्या पिढीचा जर आपल्याला आशीर्वाद हवा असेल ना तर वर्तमान पिढीचं कर्तृत्व चांगलं असावं लागतं. नीट ऐका मायबाप, मागच्या पिढीचं आशीर्वाद मिळवायचे असतील, कृपा संपादन करायचे असतील तर वर्तमान पिढीचं काय असावं लागतं? कर्तृत्व चांगलं असावं लागतं. ज्ञानोबाराय तुकोबाराय चांगले आहेत, निळोबाराय चांगले आहेत, सद्गुरू निवृत्तीनाथ चांगले आहेत. चांगले जगात चांगला शब्द फक्त परमात्म्याला लागतो महाराज. आणि यदा कदाचित अवतार अवच्छेदकानं बोललं, कार्य अवच्छेदकानं बोललं, यदा कदाचित देवाचं कार्य देवाचं रूप यदा कदाचित तीही चांगल्या म्हणण्याच्या योग्यतेत कधी कधी बसू शकत नाही काही मूर्खांच्या दृष्टीनं. पण तुकोबारायांनी म्हटले ठीक आहे मग आमचा देव तुम्हाला चांगला नसेल दिसत पण देवाचं नाव चांगलं आहे. आणि देवाच्या नावा इतकीच योग्यता ज्यांनी चांगुलपणानं सिद्ध केली असे जगाच्या पाठीवर ज्या भूमीवर संत जन्माला आले ती महाराष्ट्राची भूमी आहे महाराज. आणि त्या महाराष्ट्रातल्या भूमीच्या संतांनी वारकरी संप्रदायाचा काही मूर्ख लोकांना आश्रय घेतला. आश्रय
आणि त्यांनी आश्रय घेऊन जरा पहिलं काही केलं असेल ना, त्यांनी मेकअपवर जोर दिला. मेकअपवर शुभ्रता सांभाळावी, ठीक आहे, पण असं काही करावं का जेणेकरून भगवान या कीर्तनात 700 वर्षापासून नाही, युगानुयुगे कीर्तनाच्या व्यासपीठावर भगवान परमात्मा आलेला राहतो याची जाणीव ज्यांना नाही, शोकांतिका आहे. मुद्दा हा आहे, जर त्यांची कृपा संपादन करायची असेल तर मागच्याची कृपा संपादन करून घ्यायची असेल तर वर्तमान फळ भोगणाऱ्याचं कर्तृत्व चांगलं असावं लागतं. इथं नियम आहे. म्हणून आमच्या संतांनी सांगितलंय, ठीक आहे काही संतांना संसार केला नसेल, ज्ञानोबा तुकोबा ग्रस्त आश्रमात पडले नसते, नाथ महाराज तुकोबा, पण जे जे पडले, जे नाही पडले त्यांनी निषेध केला नाही. तुकोबारायांनी संसारात पडली पण सोडला का? शहाण्याला वर्म कळलं का ते ज्यादा दिवस झटून नाही राहत. तुकोबारायांच्या लक्षात आलं. तुकोबाराय म्हणतात 1632 ला 1-2 वर्षाचा कालखंड एवढा भयान केला का त्या भयानतेमध्ये आमचं एवढं पांगावं पिढ्यानं पिढ्या उभा केलेलं साम्राज्य उद्ध्वस्त झालं महाराज. किती पिढ्यानं पिढ्या विश्वंभर बाबापासून आलेलं वैभव तुकोबारायांच्या काळामध्ये 1632 ला महाराज एवढ्या वैभवाची हानी झाली. वैभवाची हानी झाली. तुकोबारायांचं चरित्र, संतांचं चरित्र शक्यतो साहित्यिकानं लिहिलेल्या चरित्राचा अभ्यास करण्यापेक्षा त्यांच्या अभंगातून निर्मिती करावी. तुकोबाराय म्हणतात एवढी दयनीय स्थिती त्या संसाराने केली, माझी इच्छा नाही राहिली. त्यांचे पाहुणे रावळे गणगोत जवळ यायचं, ते म्हणायचं तुकोबाराय हे संसाराचं असं होतच असतं, तुम्हाला आम्ही मदत करू, फार झालं तर तुमचे पत्रे उडून गेले तर आम्ही तुम्हाला स्लॅब टाकून देऊ. अन्य 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 प्रकारानं तुकोबारायांची परिस्थिती उभा करण्याचा ते प्रयत्न करायला लागले. पण तुकोबारायांनी सांगितलं, नीट ऐका, माझा एकदा प्रॉब्लेम समजून घ्या. कधी कधी काही काही माणसं समजून घेत नाही. तुकोबाराय बोलले, माझा प्रॉब्लेम हा आहे, आता जी वस्तू नाश होणारी आहे तिच्याबद्दल माझं मन विटले. विटले हे चित्त प्रपंचापासून. माझी अपेक्षा ही आहे का ज्या संसारानं मी जितका दिवस संसार केला माझी अनुभूती अशी आली, कशी? येथे अवघे वाया गेली सायास. नोटेड टू पॉइंट. इथं तुकोबाराय उगा आलशासारखे संसारात नाही राहिले महाराज. तुम्ही तरी 6 वाजता उठत होते, पण तुकोबाराय तगाद्याला जायचं म्हणलं का 3:30 लाच उठायचे. कशाचा तगादा? वडलोपार्जित व्यावसायिक धंदा होता. कोणत्या खेड्या वस्तीवर व्यक्तीकडे जायचं असले तर पहाटच उठायचे महाराज. आणि त्या प्रपंचाला एवढं हाडाची काढ रक्ताचं पाणी करून तिन्ही भाऊ एकत्र येऊन महाराज, 3 भाऊ होते तुकोबाराय. चुलते बी धाकटे, चुलते बी कान्होबाराय. साऱ्यांनी मिळून बोलोबांच्या प्रपंचाला एवढा दर्जेदार आकार देण्याचा प्रयत्न केला. आणि अशा दर्जेदार प्रपंचाला कधी कधी काल परत्वे त्याच्यात ईर्जन पडत असत. काय पडत असत? ईर्जन पडत असत. कालानं त्याचा महिमा सांगितला. आणि त्या कालामध्ये तुकोबारायचं 1632 ला एवढं पांगलं. किती पांगलं सांगू तुम्हाला एका वाक्यात. गर्ग नावाची प्रेस आहे दिल्लीची, गर्ग प्रेस. त्यांनी तुकोबारायचं चरित्र प्रकाशित केलेलं आहे. महाराष्ट्रीयन नाही बोललो मी, मुद्दा. दिल्लीच्या प्रेसने ते चरित्र प्रकाशित केलेलं आहे. आणि त्यात असं त्यांनी म्हटलेलं आहे, 1632च्या दुष्काळाची तीव्रता, भयानता, परिणामता किती असावी. मला एकच वाक्य सांगतो, तुम्हाला त्याचा परिणाम कळेल, तो किती भयान दुष्काळ होता. पंडित महाराज, ग्रस्ती माणसाचा सारा धनापेक्षाही प्रेम अवलादीवर राहतो. कोणावर राहतात? अवलादीवर, मुलावर राहतो. पण ते चरित्रकार त्या तुकोबारायच्या चरित्रात लिहितात 1632 ला महाराष्ट्राच्या वाट्याला असा दुष्काळ आला
असा होता का 5 वर्षाची आतली पोरं आई बापानं आपल्या हातानं चिरली आणि तवलीत शिजून खाल्ली म्हणून. एवढी भयानक दुष्काळता होती. पदार्थ बोलत नाही, घरी जाऊन पहा. काय बोललो मी? आम्ही वारकरी शिक्षण संस्थेचे लोक महाराजांचे परंपरेतले नीट आहे का? एवढी भयानता होती. जाऊ द्या हो, तो काही लिहिल, पण तुकोबारायांनी सांगितले जागीरदार माणूस कफल्लेक अवस्थेत आला असं तुकोबारायचे प्रमाण आहे. आता माझं भिकर कोण आहे. आणि मग ज्याचा परिणाम असा आहे, तुकोबाराय म्हणतात मी असं का झालं. काही लोक बिघडलं म्हणून सुधरायला लागले, पण तुकोबारायांनी सुधरायचं काय केलं, थांबवलं. असं का झालं. पदार्थ विज्ञान सांगते कोणत्याही गोष्टीच्या निकषापर्यंत जर जायचं असेल तर त्याचा तुम्हाला समीक्षा करता आली पाहिजे. काय करता आली पाहिजे. जर आपला अंगूर अमेरिकेला गेला तो रिटर्न आला, शेतकऱ्यानं व्यापाऱ्याला घोडे लावावेत का नेमका आपल्याकडे काय फॉर्म्युला चुकला याची अभ्यास करावा. माझ्याकडे पण नाही अंगूर, पण तुमच्याकडे आहे. जर आपला अंगूर परदेशात गेला आणि तो जर रिटर्न आला तर नेमकं आपण त्या कंपनीला घोडे लावावेत का एजंटला घोडे लावावेत का त्या देशाला घोडे लावावेत का आपलं काय चुकलं, काय घेतलं पाहिजे. तुम्ही ठरवा. मी त्रिंबकला जाऊ नीट आहे का आपलं शोधलं पाहिजे. तुकोबारायांनी तो बिघडलेला प्रपंच सुधारण्यापेक्षा एक गोष्टीवर काम केलं. इतका देखणा, इतक्या ताकदीनं पिढ्यानपिढ्या उभा केलेला प्रपंच का नसला. तुकोबारायांच्या अभ्यासा अंती यथार्थ अप्रोल दिलास त्यांच्या स्टडीनं. नीट आहे. खरं सांगू, ओपिनियन दुसऱ्याचं घेण्यापेक्षा देवकीनं विचारलं का हो तुम्ही वसुदेव आहात. आपली 7 पोरं त्या नालायक कंसानं मारली. 6 तर त्यानं मारली, एक तर गर्भातच नाहीस झालं. त्या कंसानं मारली. आपण काय केलं असेल बरं, आपलं कोणतं कर्म चुकलं असेल. वसुदेव म्हटले खरं सांगतात, लोकाला ओपिनियन विचारलं जाऊ नये. लोक ओपिनियन देत असताना देश काल परिस्थिती पाहून देतात. काय आमचे महाराज लोक कुठे गेले का आता सध्याला. ते घरधनीचा याला कदाचित आरक्षणचा विषय निघाला का. ते कीर्तनकार अभ्यास वाचलं, ते स्वतःच मत नाही मांडित. ते अगोदर अंदाज घेत ही ओबीसी आहेत का ओपन काय असेल ते मांडलं पाहिजे ना. दुसऱ्याचा कशाला बघ. महाराज नीट आहे का. दुसऱ्याला तुम्ही ओपिनियन विचाराल, त्याला ओपिनियन देत असताना देश काल परिस्थिती पाहून ओपिनियन द्यावं लागतं. आपले प्रॉब्लेम आहेत, आपल्या जगात राहायचंय, आपल्याला संबंध टिकवायचे, आपल्याला नाशिवंत संसाराला जिवंत बनवण्यासाठी या गोष्टी करणं, ऍडजस्टमेंट करणं गरजेचं आहे. जगाच्या पाठीवर नो कॉम्प्रोमाइज, नो ऍडजस्टमेंट करणारा साधू हा आपल्या आत्मबलापुढे जो असेल त्या साधूचं नाव महाराष्ट्रीय संत जगद्गुरु तुकोबाराय मायबा. उगे मीडिया पुढे आल्यानंतर काही बी भंजाळणार ते बागेश्वर सारखं नव्हतं ते. नीट आहे का महाराज. महाराष्ट्रातील लोकांना लाजा वाटल्या पाहिजे. तो ज्या निवृत्तीनाथांना, ज्या ज्ञानोबारायांना, ज्या निळोबारायांना, ज्या तुकोबारायांना, ज्या बहिणाबाईंना, ज्या मुक्ताईला, ज्या जाण्याबाईला, ज्या नामदेवरायाला एकेकाळी 12व्या शतकापासून तर 17व्या शतकापर्यंत जगातले जेवढे विद्वत्तेचे माहेर घर होते, तिथल्या युनिव्हर्सिटीना डिक्लेरेशन दिलेल्या डॉक्टरेट लोकांना आपल्या महाराष्ट्रीयन संतांच्या पाया पडायसाठी ते महाराष्ट्रात येत होते. आणि हे 21व्या शतकात असं काय घडलं का इथं ज्ञानोबारायचा काकडा, तुकोबारायचे अभंग आणि ज्ञानेश्वरी गाथा सोडून लोकाला मूर्ख लोक, बिझनेसमॅन लोक, ज्यांना फिडिंग चांगली लावून करून आपला उत्पन्नाचा स्रोत वाढवता येतो, ज्यांनी निस्ती केवळ ऍडव्हर्टायझिंगच्या जोरावर महाराष्ट्रीयन लोकांना अन्वयी बनवलं आणि महाराष्ट्रीयन लोक त्यांची अन्वयी झाले. लक्षात ठेवा, ज्या दिवशी आपण महाराष्ट्रीयन संतांना सोडून दुसऱ्याचा ऍटिट्यूड स्वीकारला, त्या दिवशी आपण आई बापा सहित महाराज आपल्या मातेलाही नरकाला नेण्याचा प्रयत्न केला. आमच्या संतांनी सांगितले त्याचा धरीन अभिमान, माझा अभिमान असो देवा. महाराज
इथं तुकोबर आहे, दुसऱ्याचं ओपिनियन नाही घेत. महाराज कसं का असं ना, शास्त्र असं सांगते, पंडित महाराज ऋग्वेदात असं एक वाक्य आहे, आपला अनुभव, शास्त्राचा अनुभव, वेदाचा अनुभव, संताचा अनुभव, गुरुचा अनुभव, समाजाचा अनुभव बाजूला ठेवा, पण यम यम इतका का असा जगात सारात जास्त प्रमाणभूत जरा काय मानलं जातं तो अनुभव. कशाचा? आणि तो बी स्वानुभव असला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात माझ्या या 7 वर्षाच्या कालखंडामध्ये यथार्थ माझं ओपिनियन आहे, ती देवकी बोलली. सांगा ना, तुम्ही विद्वान आहात, तुम्ही तांत्रिक बी आहात, विद्वान बी आहात, कर्मकांडी बी आहात, दार्शनिक बी आहात, सांगा माझी 6 पोरं त्या नालायकानं मारली, असं का झालं? वसुदेवानं सांगितलं, खरं सांगू का देवकी, झोमन तुला, पण नीट ऐक, हे मला विचारू नये. आपल्यावर एखादा प्रसंग बितला ना, ते दुसऱ्यालाही सांगू नये, दुसऱ्यावर लादू बी नाही. वसुदेव म्हणतात छातीला हात लाव, छातीला एकाग्र चित्तानं ध्यान कर, ध्यान. मनासे पोसावे काय केले, मनासे पोसावे काय केले, मनासे पोसावे काय केले, मनासे पोसावे. तुका म्हणे का रे जगाचे रुसावे, 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 मनाचे पुसावे, मनाचे पुसावे गायचे, मनाची पुसावे काय केले, मनाची पुसावे मनाची पुसावे काय केले, मनाची पुसावे मनाची पुसावे मनासी पुसावे, मनासी पुसावे काय केले, तुका म्हणे का रे जगाचे रुसावे, तुका म्हणे का रे जगाचे रुसावे. मनाचं ओपिनियन. जगात 2 गोष्टी आहेत, 2 गोष्टी महाराज, 2 गोष्टी फक्त दोघाला माहिती राहतात. एक नीतिशास्त्रातली बाजू उचलली तुकोबारायने आणि एक अध्यात्मातली विचारली महाराज. तुकोबाराय म्हणतात बापाची कन्फर्म बाप कोण आहे हे जरा विचारायचं असेल तर जगात फक्त एकालाच माहिती आहे. आणि आपण पापी आहे का पुण्यवान आहे हे अध्यात्मातली बाजू घेतली तुकोबारायने. तुकोबाराय म्हणतात आपण पापी आहे का पुण्यवान आहे फक्त कुणाला माहिती. हा माझ्या जाणे बापा महाराज, पाप मनाला माहिती आहे, पुण्य मनाला माहिती आहे, आणि बाप महाराज आईला माहिती आहे. म्हणून दुसऱ्याचं ओपिनियन नाही घ्यावं. तुकोबाराय म्हणतात माझं अंतर्मन असं सांगतंय, जो प्रपंच मी एवढ्या ताकदीनं
केला तो जर नाचला, याचं उत्तर मला आता मिळालंय का मी याला उभं करण्यात आयुष्य घालण्यापेक्षा येथे अवघे वाया गेली सायास. सायास आपल्यापेक्षा जास्त कट्टर संसारिक होती तुकोबा आहे. मला तुकोबा राहायला अगोदर संसारिक सिद्ध केल्याशिवाय त्यांचा अवतारिकपणा मोठे होतच नाही. काय ज्ञानोबरायच्या अवताराची तुकोबरायच्या अवताराची ही विशेषता आहे. तुकोबर ज्ञानोबराय अवतार घेऊन आल्यापासून जन्माला आल्यापासून ईश्वरत्व त्यांनी प्रकाशित करायला सुरुवात केली. नुघडिता बाळपणाची फुली हे कृष्णाचं आणि वैशीच्या गावानं येता हे ज्ञानोबरायचं. म्हणून ज्ञानोबरायने शेवटच्या क्षणापर्यंत समाधी घेईपर्यंत आपलं पदोपदी पावलो पावली ईश्वरत्व सिद्ध केलं आणि तुकोबारायने 1634 पर्यंत आपलं पावलो पावली मनुष्यत्व सामान्यत्व सिद्ध केलं आणि 1634 नंतर ज्या दिशेनं प्रकाश केला आणि मग तुकोबाराय 42व्या वर्षापर्यंत जाऊस तर अशा अवस्थेला उंची नेली. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी. म्हणून संसारामध्ये त्या तुकोबारायने जरी सोडलेला असला पण संसाराला निषिद्ध नाही मानलं, नाशिवान मानलं. म्हणून नीट ऐका, आपण संसार करतोय, संसार नाशवान जरी असला तर निषिद्ध नाही महाराज. पण तो संसारात राहून नाशिवंत संसारामध्ये अविनाशी आनंद उपभोगायचा असेल ना, निषिद्ध नाही पण नाशिवान आहे. आणि नाशिवान असल्या कारणानं इथं जी वस्तू आकाराला येईल महाराज, जी वस्तू सत आणि असत याची व्याख्या गीताकारानं असंच केली. ना भाव, ज्याचा अभाव नाही ते सत, ज्याचा अभाव होत नाही ते सत, आणि ज्याचा भाव राहत नाही ते असत. सरळ व्याख्या. जे काही केल्यानं मग या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर पंचमहाभूताच्या एकत्र करणानं जे जग निर्माण झालंय त्याचा स्वभावच आहे तो सुश्रुती म्हणजे सरत. इथं या नियमानं कोणी जरी आलं, कोणी बी, मग इथं आल्यानंतर देव नाही, देवाचा बापही असला, प्रत्यक्ष ईश्वरानं पंचमहाभूताचा आकार घेतला, तरीही तुकोबारायांचं प्रमाण संत वाङ्मय असं सांगतं, येथ नाही उरो सामान्यांचं सोडा, पण इथं ईश्वरानं जरी आविष्कार तयार केला, ईश्वरही इथं आला, कोणी असू द्या, या मृत्यू लोकाचा हा नियम आहे. इथं आल्यानंतर माणसाला त्या दिवशी जावंच लागतं. कोणत्या दिवशी? ज्या दिवशी ज्या शरीराचं प्रारब्ध नावाचं कर्मक्षय होईल. शब्द नीट ऐका. कर्माच्या 3 जाती आहेत. एक क्रियामान, संचित आणि प्रारब्ध. ज्या दिवशी ज्या शरीराचं प्रारब्ध संपलं
त्या दिवशी ते शरीर सामान्य माणसाचं असू द्या नाही तर ईश्वराचं असू द्या, ईश्वरानं जरी धारण केलेलं असेल, नियमच आहे तो. द्वापार युगात सर्वांना माहिती आहे, द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा इथं आले 127 ते 126 वर्ष राहिले म्हणतात. त्यांनी काय आपल्याला विचारलं नाही, त्याच्यामुळे मी डोकलं नाही. मी जास्त मोठ्या माणसाला डोकं नाही लागेल, माझा स्वभाव राहिलाय. आमचा संप्रदाय असा सांगतो, मोठी माणसं असतात त्यांना डोकं लावण्यापेक्षा त्यांच्या पुढे डोकं टेकवलेलं बरं. जगात दोन माणसाच्या पायावर डोकं ठेवलं पाहिजे, एक तर अति विद्वानाच्या, अति मोठ्याच्या, नाही तर मूर्खाच्या. मोठा माणूसही खुश कधी होतो, त्याच्या पायावर चरणी ठेवी जे माथा ह्याची भली, त्याच्या पायावर. आणि मूर्खही कधी शांत होतो, त्याला घेण्यान देण्याचं म्हणायचं बस. तुमच्यासारखा इतक्या या परिसरात सज्जन कोणी नाही, तो लोकांचे कामगुर चोरीना. भलं सप्त्याच्या इटकारा चोरून का बाथरूम बांधेना, पण तो मूर्ख जरी असला ना, फक्त त्याला म्हणायचं बस. परवा दिवशी तिथं तो चौकात चर्चा निघाली होती तुमच्या नावाची. बरेच लोक म्हणले तुमच्यासारखा सज्जन माणूस कोणी नाही, एवढं म्हणावं निघावं. विनाश जाऊ द्या, भगवान श्रीकृष्ण परमात्मा इथं आले, 126 वर्ष 27 वर्ष राहिले. पण नेमकं काय झालं पंडित महाराज, कधी कधी मोठ्या लोकांचे प्रोटोकॉल थोडे अवघडच राहतात. त्यांच्या प्रोटोकॉल मध्ये ड्युट्या करणं कठीण आहे. मी लक्ष्मण पाटलाचं, सुभाष पाटलाचं, त्र्यंबक पाटलाचं भाग्य आहे, यांनी लोकांच्या ड्युट्याच नाही केल्या महाराज. यांनी ज्याची ड्युटी केली त्यांचं नाव आहे पंढरनाथ पाटील निफाडे. ज्याला आई बापाची ड्युट्या करता आली, आई बापाची ड्युटी करणं म्हणजे नेमकं काय. बऱ्याचशा लोकांना त्यातली त्यात आमचे नालायक काही कीर्तन करायचं ना, त्यांनी आई बापाची सेवेची व्याख्यान बदलून टाकली. ते घेण्यान देण्याचं, आईवर गाणं म्हणणं म्हणजे आईची सेवा नाही. काही असं सुरूच केलं, आई माझी तू आई मायाची सागर आहे, आमचं काय हडळ नाही काय. अरे जगात तुझीच आई काय मायावान असू शकते. अरे दारात कुत्री व्याली ना, ती बुलेट वाल्यावर धावते महाराज. कुत्रीचे हल्लीशन काय म्हणत, गावरान कुत्रीचे कोणतरी दिली, कोणतरी पाळली आणि ती जळली. तिच्या पिलावर तिचं किती प्रेम राहतं महाराज, नीट आहे का. हा, जो एखादा तडीपार गुंडा राहतो आणि तो जरा रस्त्याने चाललो, तिथे जर तिचे पिल्ला असली तर 1.5 किलोमीटर पळते महाराज. आता पंडित महाराज विचारतोच मी तुम्हाला, तिथून तो एवढा खतरनाक माणूस चाललाय, पण तो आपल्या पिल्ला जवळून चाललाय, त्याला त्याच्या फटफटी मागत ती व्यालेली कुत्री 1.5 ते 2 किलोमीटर पळते. पळते का नाही. जगातल्या अशा कोणत्या बाईनं आपल्या लेकरापासून माणूस गेला महाराज. आपल्या गाण्यावर, आपल्या सिद्धांतावर आक्षेप येऊ शकतो, याचा तर विचार करायला पाहिजे महाराज. ही वारकरी संप्रदायाला ही आईच मान्य नाही, तो बापाच मान्य नाही. आई बापाची सेवा याचा अर्थ नीट लक्षात ठेवा. जगात कोण होती विदर्भातली महिला, कोण होती विदर्भातली आमच्या मराठवाड्याची सुनबाई झाली, आणि राणी तुमच्या पश्चिम महाराष्ट्रात येऊन विश्वाची सम्राज्ञी बनली. तिचं नाव आहे राष्ट्रवादी जिजाऊ महासाहेब महिला. कोण विदर्भातली. एके दिवशी तुळशीला दिवा लावत असताना लोक आली आणि वडिलाला वाकून नमस्कार केला त्या मुलीच्या बापाला. तिनं आईला विचारलं, आई आई सारे लोक येतात, आबांना साष्टांग दंडवत घालतात, मुजरा करतात, वाकून करतात, काय भानगड आहे. तिनं एक, आता लहान पोरांच्या डोकं नाही द्यायचं. आमच्या तिथं परवा दिवशी महाराज आले, आमचा छोटा मुलगा आहे, त्या महाराजांनी त्यांना प्रश्न विचारला, महाराज ओ छोटे महाराज तुमचं नाव काय. ते म्हणजे श्रीहरी. कितवीला शाळेत जातात. ते म्हणजे 3रीला. तुम्हाला इंग्लिश येतं का. ते म्हणजे नाही अजून. एबीसीडी येते का. म्हणजे हा. आता हे 2-3 प्रश्न विचारले त्या महाराजांनी पुन्हा त्याचं नाव विचारलं, तुझं नाव सांग. ते म्हणजे तुम्ही मूर्ख आहे का. महाराज मग आता आमची बाया माणूस LLB होल्डर आहे. हा, LLB होल्डर म्हणजे मी बॅरिस्टर असताना तिनं मला नीट केलं म्हणजे ती काय म्हणावं. लक्षात ठेव, संसाराचं सूत्र आहे मायबाप. ती हाणायला लागली त्याला, म्हणलं हाणू बिनू नको, याचं काही नाही चुकलं.
ते म्हणे चुकलं नाही तर असं बोलत असते का? म्हणलं त्या महाराजांचं चुकलं, तिने डबल प्रश्न केला म्हणून विचारलं. पोरांच्या नादीने लागत मुद्दा काय? पोरांच्या त्या आईला सांगून टाकले, तुझ्या वडिला पुढे ती लोक झुकतात, तुझे वडील मोठे आहेत. काय सांगितलं? आता त्या मोठ्याची व्याप्ती किती आहे हे तिला पोरीला काय माहिती. पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अमराईमध्ये काही लोकांच्या शामियाने टाकलेली होती. त्या शामियानामध्ये ही बापा बरोबर गेली आणि तिथं गेल्यानंतर बापानं साष्टांग हा डावा हात छातीला लावला, उजवा हात तिरवार वाकवला, फिरवला, कमरापर्यंत वाकले आणि समोरच्या माणसाला मुजरा केला. आईला विचार, आईला पुन्हा त्या संध्याकाळी त्या मुलीनं विचारलं, आज इथं आपल्या दारात आबा पुढे लोकांना मुजरा केला म्हणे. हो, पण आज आबानं त्या छावणीत ज्यानं मिशा काढलेले आहेत, हिरवे कपडे अंगावर घातलेले आहे, जिरीचे शाल असणारे किनारपट्टीचे कपडे घातलेले, दाढी वाढलेली आहे, आबानं त्याच्या पुढे मुजरा केला. आईनं काल घुशी धरली, सांगितलं परत बोल नको, तुझे आबा त्यांच्या पुढे वागतात म्हणून तर सारा विदर्भ त्यांच्या पुढे वागतो. त्या 2.5 वर्षाच्या मुलीनं अशी बोट मोडली. आई नाही आवडलं मला, असा बाप नको होता मला. काय बोलली ती? आश्चर्य वाटलं, मूर्ख काही बोलते. महाराज आई मागं पंक्ती तुळशीला लावायला ती मुलगी गेली, तुळशीला प्रदक्षिणा घालत असताना तुळशीला बोलली, मी बाई आहे, मी मुलगी आहे, मला स्त्रीचं शरीर दिलंय, ईश्वरानं मला स्त्रीचं शरीर दिलंय. पण लक्षात ठेवा, जर खरं समीक्षा केली पुरुषाची स्त्रीची तर स्त्री कोणत्याच अँगलने आबाला ठरत नाही. कोणत्या शहाण्यानं तिला आबाला डिक्लेरेशन केलं मला माहित नाही. नीट आहे का? स्त्री सायकोलॉजी फिजिकली दोन्ही अंगाने समीक्षा केली तर पुरुषापेक्षा काय ठरते. पण एक सांगतो तुम्हाला, तिला उग मर्यादानं नटवलेलं आहे आमच्या संस्कृतीनं, म्हणून ती चांगली आहे. कळलं का? नाही तर तिच्या मनात आलं ना महाराज, आमचं शास्त्र असं सांगते, बाईच्या मनात आलं ना पुरुष किती का मोठा असणार त्याचं माकड करते महाराज. काय करते? माकड करते. किती चांगला पुरुष असो, जर माझं खोटं वाटलं ना आणि बाई जर पॉझिटिव्ह निघाली आपल्या संसारामध्ये तर झिरोवर पहिल्याच मॅच मध्ये झिरोवर आउट होणाऱ्याला ती क्रिकेटचा भगवान बनवते. त्याचं नाव आहे सचिन तेंडुलकर. आणि बाई जर अपोजिट गेली तर पहिल्याच एंट्रीमध्ये, पहिल्याच टेस्ट मध्ये द्विशतक झळकावणाऱ्या विनोद कांबळीचं मात्र करत असते. मी तुम्हाला खूप मागचं घेऊन नाही सांगत, वर्तमानातलं सांगतो. त्याच्या पुढे सांगू का तुम्हाला? 2020 ला जगात कोरोना आला, शेअर्स मार्केट उतरलं महाराज. एकाच प्रपंच 24,000चा प्रपंच 9,000वर आला महाराज. 9,000 बी नाही, 800 रुपयावर शेअर्स आला 24,000चा. 15 वर्ष लागली पंडित महाराज 800 रुपयाचा शेअर्स 25,000चा व्हायला. किती वर्ष लागली? 15 वर्ष. आणि 27 मार्च ते 2 एप्रिल 27 मार्च ते 2 एप्रिल 2020 25,000चा शेअर्स 800 रुपये व्हायला इतके दिवस लागले. किती? 5 दिवस. बाबाला टेन्शन आलं, पण बाईनं सांगितलं घाबरू नका. मुलगा, बायको आणि तो माणूस तिघही एकत्र बसली. नीट आहे का? ज्या परिवाराला आपल्या स्त्रियांना निर्णयात घेता येतं, ज्या परिवाराला आपल्या होतकरू पोरांना निर्णयात घेता येतं, तो परिवार पंढरीनाथ पाटलाच्या परिवारासारखा होत असतो. पण काय झालंय, आमचा मराठवाडा मागास का राहिला? त्याचे अनेक कारणापैकी हे कारण आहे. आम्ही स्त्रियांना लवकर निर्णय प्रक्रियेत येऊ दिलं नाही. तुला काय वावरी काय निघाला का हे म्हणायचं, माझा विचार आणि माझा सल्ला आणि माझं सारं माझ्या खिशातच आहे म्हणायचं. पण पश्चिम महाराष्ट्रातला माणूस एखादा सौदा करायला लागला का तो मध्ये 2 दिवसाची पार्किंग ठेवतो, घरच्याचा सल्ला घेतो. नाही कळलं? मुद्दा हा आहे. मला परिस्थिती ही आहे. त्या बाईनं फेसबुक वाले संघ, व्हॉट्सअप वाले संघ अशी डील केली, 75,000 करोड रुपयाची डील केली. तिचं नाव आहे नीता अंबानी आणि तिची जाव आहे महाराज. तिचं ऐकून वेगळं निघून इंग्लंडच्या कोर्टात गुडघे टेकून डिक्लेरेशन द्यावं लागलं, कोर्टानं मला फी माफ करावी. स्त्री जर अनुकूल राहिली तर ती मातीच्या संसाराला
संसार सोन्याचा बनवते आणि सोन्याचा संसार असेल आणि स्त्री विरोधात गेली तर सोन्याच्या संसाराला मात्र करते महाराज, असं शास्त्र आणि संस्कृती सांगते महाराज. स्त्रीच्या विचाराला प्राधान्य असलं पाहिजे. महाराज ती रडली, ती मुलगी माझा बाप असा, तिनं त्या तुळशीला प्रदक्षिणा केली आणि सांगितलं तू पतिव्रता आहेस, सती आहेस, महारुंद आहेस, ठीक आहे, मला शरीर असं मिळालंय, बाप असा आहे हे मला माहित नाही, पण स्त्रीला ईश्वरानं 3 ऑप्शन दिले. जर ज्या बापाच्या पोटी जन्म घेतलाय तिथं जर एखादा छंद तिनं जोपासला, तो छंद त्या बापानं पूर्ण नाही केला, परिस्थिती जन्य असेल, जर बापाकडून ते शक्य नाही झालं, तिच्या बुद्धी टॅलेंटनी जर यदा कदाचित तिला दुसरं ऑप्शन आहे, योग्य वयात आल्यानंतर बापाकडून जे लाड पूर्ण झाले नाही, ती संभाव्य होणाऱ्या नवऱ्याकडून काय करते, नवऱ्याला इतकं तिच्यात टॅलेंट राहतं, तिच्यात ती तितकी तयारीनं राहते, गोड बोलून नवऱ्याच्या गावातलं इकून, असं नव्हतं सांगायचं मला. अरे नीट आहे का, जो लाड बापाकडून पूर्ण झाला नाही ती पतीकडून पूर्ण करून घेते, पतीकडून ती पूर्ण करून घेते. जर यदा कदाचित जर त्या मुलीचं नशीब आमच्या अहिल्याबाई सारखं निघालं, अहिल्याबाई कोण महाराष्ट्राची सुनबाई मध्य प्रदेशची, पण अशी तिथे गेल्यानंतर महाराज पती असा निघाला, सर्वांना माहिती. कधी कधी दुसरं ऑप्शन, एखादी इच्छा बापाकडून नाही पूर्ण झाली, ऑप्शन नंबर 2 नवऱ्याकडून ती काय करून करता येते, पूर्ण करता येते. जर ईश्वरानं किंवा आपल्या संचितानं तिथेही धोका दिला, नवऱ्याकडूनही ती आपली डिमांड पूर्ण नाही झाली, तर तिसरा ऑप्शन ईश्वरानं त्या बाईला दिले, काय, आमदारकीचं तिकीट. तिसरा ऑप्शन, जी इच्छा बापानं पूर्ण केली नाही, नवऱ्याकडून ती इच्छा पूर्ण करता आली नाही, ईश्वरानं स्त्रीला तिसरा ऑप्शन दिलंय. जे इच्छा लखोजी जाधवांनी पूर्ण केली नाही, तिची अपेक्षा होती का माझा कुंकवाचा धनी असा असावा का त्यानं माझी ही वासना पूर्ण करावी. महाराज विदर्भातली पोर कृष्णेश्वराच्या दारात हळदीला पिवळी झाली आणि कृष्णेश्वराला तिनं प्रार्थना केली, पण थोड्याच दिवसात तिच्या लक्षात आलं जिथं बाप ज्यांना मुजरा करतो तिथंच कुंकवाचा धनी देवगिरीच्या किल्ल्यात नको त्या सत्ते पुढे झोपतोय, तिथेही नशिबानं धोका दिला. महाराज तिसरा ऑप्शन हे होत, पती नाही करू शकत, वडील तिसरी इच्छा ही होती, काय इच्छा होती, कृष्णेश्वराला प्रार्थना केली, माझी एकच इच्छा आहे का ही अंगणातली तुळस आणि मंदिराचा कळस यावर चंद्र दिवा करो जर ठेवायचा असेल, त्याच्यासाठी स्वराज्याची निर्मिती हवी आहे, आणि असा स्वराज्य निर्माता आणि स्वराज्य रक्षक माझ्या महाराष्ट्रात नाही तर माझ्या कुशीत जन्माला यावं ही अपेक्षा धरली, आणि ती 1630 ला या महाराष्ट्रानं पूर्ण झालेली पाहिजे. याला म्हणतात स्त्रीचं पुरुषार्थ. त्यांना छत्रपतीला छत्रपती व्हायचंच नव्हतं, नीट ऐका, शिवाजी महाराजांना राजा व्हायचंच नव्हतं, ते तर लोहगावच्या विमानतळावरच कीर्तन ऐकून इफेक्टेड झाले. ते म्हणे बस तुमच्या जवळ एवढं, पण आताचा जरा डुप्लिकेट साधू असताना महाराज तुकोबारायचं नशीब, त्या छत्रपतीचं नशीब म्हणण्यापेक्षा तुकोबारायचं नशीब म्हणण्यापेक्षा खरं सांगू तुम्हाला, 17व्या शतकाच्या 1630च्या नंतरची जी पिढी आहे त्या पिढीचं खरं नशीब का आपल्याला त्या ठिकाणी तुकोबारायने कीर्तनातून निवृत्त झालेल्या माणसाला पुन्हा स्वराज्याच्या प्रवृत्तीवर आणलं, ह्या आपल्यावर तुकोबारायचा दांडगा उपकार आहे.